अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या अर्थात दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे। यंदा दीप अमावस्या 4 ऑगस्टला म्हणजे रविवारी साजरी केली जाणार आहे। 5 ऑगस्ट पासून श्रावण महिना हा सुरू होणार आहे। त्यामुळे आदल्या दिवशी 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे। या अमावस्याला दर्श अमावस्या तसेच गटारी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं। प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं। दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते। या दिवशी आपल्या घरातले दिवे जे आहेत तर ते पाण्याने आणि दुधाने स्वच्छ धुवून एका पाटावरती वस्त्र टाकून त्यावर हे दिवे ठेवून प्रज्वलित केले जातात। आणि यानंतर दिव्यांची पूजा करून झाल्याच्या नंतर इच्छित मनोकामनासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे। तसेच दीप अमावस्येच्या दिवशी मुलांचं औक्षण सुद्धा केलं जातं। याचा मी एक पहिला व्हिडिओ बनवलेला आहे। आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये घरातली नकारात्मकता दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगणार आहे। घरातले कलह भांडणं हे दूर करण्यासाठी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये आंब्याच्या पानांचा उपाय मी सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आपल्या वास्तुशास्त्रामध्ये आंब्याच्या पानाचे खूप उपाय प्रभावी सांगितलेले आहेत। ते त्यापैकी मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। कोणते करायचे अत्यंत सोपे हे उपाय आहेत। त्यामुळे तुम्हाला आवर्जून अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। 11 तुम्हाला आंब्याचे पानं आणायचे आहेत। पाणी घ्यायचं आहे। पाण्यामध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि हे पानं तुम्हाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत। तुमच्याकडे लाल चंदन असेल तर ते घ्या, ओलं लाल चंदन असेल तर ते घ्या। लाल चंदन जर तुमच्याकडे नसेल तर कुंकू घ्या, कुंकामध्ये थोडंसं पाणी टाका आणि त्याची पेस्ट बनवा आणि आंब्याच्याच काडी घ्या पानाची एक आणि त्यानं तुम्हाला श्रीराम लिहायचं आहे। प्रत्येक पानावरती श्रीराम लिहायचं आहे। पांढरा किंवा लाल धागा घ्यायचा आहे। याचं तोरण बनवायचं आहे। हे तोरण तुमच्या मुख्य दरवाजाला तुम्हाला लावायचं आहे अमावस्येच्या दिवशी आणि हे तोरण तुम्हाला 3 दिवस ठेवायचं आहे। 4थ्या दिवशी हे तोरण तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे। हे पण खूप प्रभावी उपाय मानला जातो। त्यामुळे तुम्हाला हे उपाय करायचा आहे। दुसऱ्या दिवशी रविवारी आहे अमावस्या आणि सोमवारी आहे श्रावण सोमवार। श्रावण सोमवारी काय करायचे आहे, तुमच्या घरामध्ये दोष कलह निर्माण होत असले, तुमचे कोणते अडलेले कामं हे पूर्ण होत नसेल तर तुम्हाला काय करायचे आहेत, 11 आंब्याची पानं घ्यायची आहे। त्याला पण धुवायचं आहे स्वच्छ, थोडंसं गंगाजल टाकून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि प्रत्येक पानाला तुम्हाला मध लावायचं आहे। मध लावल्याच्या नंतर एक पांढरा धागा घ्यायचा आहे। पांढरा धाग्याने हे पानाला गुंडाळायचं आहे। एकावर एक तुम्हाला 11 पानं ठेवायची आहे। प्रत्येक पानाला तुम्हाला मध लावायचं आहे। एकावर एक पानं ठेवल्याच्या नंतर धाग्याने त्याला गुंडाळायचं आहे, पण 11 वेळेस गुंडाळायचं आहे। कारण 11 पानं असल्यामुळे आपल्याला 11 वेळेस गुंडाळायचं आहे आणि महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे। जिथं अशोक सुंदरीची जागा असते तिथं तुम्हाला हे अर्पण करायचं आहे। हे 11 पानं तुम्हाला अर्पण करायचे आहे। तुमची इच्छित मनोकामना बोलून तुम्हाला हे पानं अर्पण करायचे आहेत। ठेवत असतानाच तुमची काय इच्छा आहे ते तुम्हाला बोलायचे आहे। तुम्ही कशासाठी हा उपाय करत आहात ते तुम्हाला मनोमन बोलायचं आहे आणि ते पानं आहे तिथं अर्पण करायचं आहे। हे पण एक छोटासा उपाय आहे, पण खूप प्रभावी उपाय मानला जातो। त्यामुळे तुम्हाला श्रावण सोमवारी हा उपाय करायचा आहे। आणि ह्याच्या पहिल्याचा उपाय आहे ते अमावस्येच्या दिवशी करायचा आहे, तोरणाचा उपाय। आणि काय करायचं आहे, तुम्हाला एक तांबे घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि आंब्याचं एक पान घ्यायचं आहे। त्या पानाने तुमच्या घरामध्ये शिंपडायचं आहे। ते गंगाजल शिंपडायचं आहे पानांनी, तुम्हाला आंब्याच्या पानाने तुम्हाला घरामध्ये गंगाजल सगळं शिंपडायचं आहे। असं केल्यानं सुद्धा घरातली नकारात्मकता आहे ते दूर होण्यास मदत होऊ शकते। तुमच्याकडे जर गंगाजल नसेल शिंपडायला तर तुम्ही गोमूत्र सुद्धा शिंपडू शकता। आंब्याच्या पानावरती थोडंसं गोमूत्र तुम्हाला टाकायचं आहे आणि ते पूर्ण घरानं तुम्हाला शिंपडायचं आहे। हे सुद्धा उपाय खूप प्रभावी मानला जातो। त्यामुळे तुम्हाला हे 3ही उपाय आहेत ते करायचे आहेत। खूप अत्यंत सोपे उपाय आहेत पण खूप लाभदायी उपाय आहेत। त्यामुळे तुम्हाला हे उपाय आहेत ते छोटेसे तुम्हाला करायचे आहेत। तुमचे जे अडलेले काम आहे ते मार्गी लागतील। घरातली नकारात्मकता वास्तुदोष आहे ते सुद्धा दूर होण्यास तुम्हाला मदत होईल। त्यासाठी तुम्हाला हे छोटेसे उपाय आहेत जे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले उपाय आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला हे उपाय आवर्जून करायचे आहेत। यातले 3 नाही जमलं तर एक
उपायसुद्धा तुम्ही करू शकता, पण काहीतरी करा, कारण ना तुमचे जे अडलेले काम आहेत ते मार्गी लागतील. श्री स्वामी समर्थ.